नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 30 आर्टिकल 30 या कलमाचं या आर्टिकलचं आपण सविस्तर कायदेशीर विश्लेषणात्मक स्पष्टीकरण करून माहिती मिळवणार आहोत. हे भारतीय संविधानातील अनुच्छेद 30 कलम 30 आपल्याला कोणत्या प्रकारचं मूलभूत हक्क प्रदान करतं, या संबंधी आज आपण माहिती मिळवणार आहोत. तर भारतीय संविधान अनुच्छेद 30 अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन आणि चालवण्याचा अधिकार. हे कलम आपल्याला कोणता अधिकार देतात? ते अल्पसंख्याक आहेत. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन आणि चालवण्याचा अधिकार हे कलम आपल्याला देतं. याची संकल्पना कशी आहे? तर अनुच्छेद 30 हा अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक स्वातंत्र्याचा कणा आहे, बॅकबोन आहे. काय हा कलम? तर जे अल्पसंख्याक देशातील किंवा राज्यातील जे अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याक वर्ग आहे, त्या वर्गाला शैक्षणिक स्वातंत्र्याचा कणा म्हणून संबोधण्यात आलेला आहे. त्यांना हक्क देतो. जे देशात किंवा राज्यात जे अल्पसंख्याक वर्ग आहे, काय म्हणतात, वर्ग समूह म्हणता येईल किंवा वर्ग म्हणता येईल, त्या वर्गाला शैक्षणिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो. तो धार्मिक, भाषिक अल्पसंख्याकांना त्याच्या ओळखीचे जतन करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन करण्याचा मूलभूत अधिकार देतो. देशातील किंवा राज्यातील जे अल्पसंख्याक वर्ग आहे, समूह आहे, त्यांना भाषिक व धार्मिक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी प्रशासन करण्याचा मूलभूत अधिकार या कलमान्वये त्यांना मिळतो. ते व्याख्या काय घेता येईल आपल्याला? अनुच्छेद 1 मध्ये काय आपल्याला अधिकार दिला? धर्म किंवा भाषेवर आधारित सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार दिला जातो. धर्म किंवा भाषेवर आधारित असलेले देशातील किंवा राज्यातील जे अल्पसंख्याक समूह आहे, वर्ग आहे, त्यांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार अनुच्छेद 30(1) मध्ये आपल्याला मिळालेला आहे. ओके. अनुच्छेद 30(1)(a) मध्ये 44वी घटना दुरुस्तीनंतर हे जोडलेलं आहे. अल्पसंख्याक संस्थेची मालमत्ता संपादित करताना भरपाई कमी करता येणार नाही. अल्पसंख्याक संस्थेची जी मालमत्ता आहे ती संपादित करताना, घेताना भरपाई कमी करता येणार नाही. ही तरतूद घटना दुरुस्ती 44व्या घटना दुरुस्तीमध्ये ही तरतूद केलेली आहे. ओके. हा क्लॉज ॲड केलेला आहे. अनुच्छेद 30(2) नुसार काय आपल्याला मूलभूत हक्क मिळतो? तर राज्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेला सहाय्य देताना ती अल्पसंख्याक संस्था आहे या कारणावरून भेदभाव करणार नाही. जेव्हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा भारत सरकार जेव्हा कोणत्याही शैक्षणिक संस्थेला आर्थिक मदत करताना ती संस्था अल्पसंख्याक संस्था आहे या कारणावरून भेदभाव करणार नाही. हा एक आपल्याला अनुच्छेद 30(2) अन्वये आपल्याला अधिकार मिळतो. ओके. तर ह्या कलमाचं स्वरूप कसं आहे? मूलभूत हक्क. हे स्वरूप कसं आहे? तर हा मूलभूत हक्क आहे. फक्त अल्पसंख्याकांसाठीच लागू होतो. सामूहिक अधिकार आहे. संरक्षणात्मक आणि सकारात्मक स्वरूपाचा हा कलम आहे. जस्टिसेबल आहे. ओके. तर हे या कलमाचं स्वरूप आहे. या कलमाची व्याप्ती कशी आहे? स्कोप कसा आहे? तर अल्पसंख्याक म्हणजे काय? तर राज्य पातळीवर ठरते. धार्मिक, मुस्लिम एक तर ते राज्य पातळीवर ठरते, दुसऱ्या धार्मिक पातळीवर ठरते. जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, पारसी, जैन ह्या पातळीवर अल्पसंख्याक आपल्याला ठरवता येतं. भाषिकावरती अल्पसंख्याक ठरवता येते. जर राज्याच्या भाषेपासून वेगळे, तर हे अल्पसंख्याक ठरवता येतात. अधिकारांचे घटक कसे आहेत? संस्था स्थापन करणे, प्रशासन, नंतर मग शिक्षक नियुक्ती, प्रवेश धोरण, शिस्त आणि अभ्यासक्रम मर्यादित ह्या अधिकारांचे घटक आहेत. पार्श्वभूमी कशी आहे? तर भारताची धार्मिक, भाषिक विविधता असल्यामुळे आहे. फाळणीचा अनुभव आहे. तसाच अल्पसंख्याक असुरक्षितता आहे. शिक्षणाद्वारे सांस्कृतिक संरक्षण हा या कलमाचं पार्श्वभूमी आहे. इतिहास काय? ब्रिटिश काळात मिशनरी शाळा होत्या. संविधान सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संरक्षणात्मक दृष्टिकोन बाळगला. UDHR आणि ICCPRचा प्रभाव आहे. याचा इतिहास आहे. संबंधित कलमे कोणती आहेत? ह्या कलमाच्या संबंधित असलेले कलम कोणते आहेत? अनुच्छेद 14 समानता, अनुच्छेद 15 भेदभाव प्रतिबंध, अनुच्छेद 19 व्यवसाय स्वातंत्र्य, अनुच्छेद 29 सांस्कृतिक संरक्षण, तसेच अनुच्छेद 25 आणि 28 धर्मस्वातंत्र्य. 25 ते 28 धर्मस्वातंत्र्य हे या कलमाचे संबंधित असलेले संवैधानिक कलमे आहेत. ओके. तर संबंधित कायदे कोणते आहेत?
या कलमाच्या संबंधित असलेले कायदे कोणते आहेत? राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 कलम 1(5) मध्ये अल्पसंख्याकांना संस्थांना सूटची तरतूद केलेली आहे. नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज ॲक्ट 1992चा ॲक्ट, स्टेट एज्युकेशन ॲक्ट्स, लँड एक्विजिशन लॉज, ते हे काही संबंधित कायदे आहेत या कलमाच्या रिलेटेड असलेले. या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहेत? उल्लंघन आणि शिक्षा पाहूया. उल्लंघनाचे प्रकार कोणते असू शकतात? तर प्रवेशात अतिरेकी हस्तक्षेप, प्रशासकीय नियंत्रण, अनुदान नाकारणे, मालमत्ता संपादनात अन्याय, ते ह्या प्रकारचे उल्लंघन होऊ शकतं. त्यावरती उपाय काय आहे? तर रिट पिटिशन आपण आर्टिकल 32 आणि 226 नुसार हायकोर्टात, उच्च न्यायालयात दाखल करू शकतो. प्रशासनात हस्तक्षेप रद्द करू शकतो. प्रशासनात भरपाईचा आदेश मागू शकतो. थेट फौजदारी शिक्षा नाही आहे या कलमावर उल्लंघनासाठी, पण हे उपाय आहेत. या कलमाचे फायदे काय आहेत? तर अल्पसंख्याक ओळख जतन करून ठेवता येईल, शैक्षणिक स्वायत्तता, नंतर मग विविधतेचे संरक्षण करता येईल, सामाजिक समावेशन करता येईल. हे या कलमाचे फायदे आहेत. सुधारणा आणि आधुनिक अर्थ काय घेता येईल? ॲडमिनिस्ट्रेशन, स्वायत्त पण अनियंत्रित नाही. ओके. राज्याचे वाजवी नियमन मान्य करता येईल. गुणवत्ता व पारदर्शकता आवश्यक आहे. तर ह्या प्रकारच्या सुधारणा आणि आधुनिक अर्थ घेता येतील. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे पाहूया या कलमावरती. आरी केरला वर्सेस आली केरला एज्युकेशन बिल 1958. प्रश्न असा होता या खटल्यात की राज्य अल्पसंख्याक संस्थांवर नियंत्रण ठेवू शकते का? तर निर्णय दिला वाजवी नियमन चालेल, नाशकारी हस्तक्षेप नको, अशा टाईपचा ह्या प्रकारचा निर्णय देण्यात आला. वाजवी नियमन केलेलं चालेल, पण नाश होईल असं हस्तक्षेप चालणार नाही. पुढचा खटला आहे एस.टी. झेवियर कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरात 1974 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की प्रशासनावर पूर्ण राज्य नियंत्रण वैध आहे का? प्रशासनावर पूर्ण राज्य नियंत्रण वैध आहे का? तर निर्णय देण्यात आला नाही, प्रशासनावर पूर्ण राज्य नियंत्रण वैध नाही. अनुच्छेद 30 हे उल्लंघन आहे, होऊ शकते, होते. TMA पाई फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2002चा हा खटला आहे. 11 जज बेंच होती ह्या खटल्यामध्ये, 11 न्यायाधीशांची बेंच होती. तर प्रश्न होता असा की अल्पसंख्याक संस्था कोणत्या हक्कांच्या अधीन आहेत? अल्पसंख्याक संस्था कोणत्या हक्कांच्या अधीन आहेत? निर्णय देण्यात आला स्वायत्तता मान्य केल्यात, वाजवी नियमन मान्य, राज्य पातळीवर अल्पसंख्याक ठरवावा. तर ह्या प्रकारचा निर्णय देण्यात आला. PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2005चा खटला आहे. प्रश्न असा आहे की आरक्षण लागू होईल का? या खटल्याचा प्रश्न काय आहे? तर आरक्षण लागू होईल का? निर्णय देण्यात आला नाही, खाजगी अल्पसंख्याक संस्थांवर नाही. आरक्षण कुठे लागू होणार? तर सरकारी, राज्य सरकारच्या हस्तक्षेप असलेल्या किंवा सहाय्यतित किंवा राज्याच्या निधीतून चालणाऱ्या संस्थांमध्ये आरक्षण लागू होईल, खाजगीमध्ये नाही. प्रमाती एज्युकेशन ट्रस्ट वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014चा हा खटला आहे. प्रश्न काय? RTA ॲक्ट अल्पसंख्याक संस्थांना लागू होतो का? तर निर्णय दिला नाही, RTA ॲक्ट अल्पसंख्यांना लागू होत नाही असा निर्णय देण्यात आला. तर अनुच्छेद 29 आणि 30 मधील फरक काय आहे? तर मुद्दा काय आहे? स्वरूप कसं आहे? मुद्दा समजून घेऊया. स्वरूप अनुच्छेद 29चं स्वरूप कसं आहे? तर संरक्षण आहे. तर अनुच्छेद 3चं कसं आहे? स्थापना आणि प्रशासन. मुद्दा काय कोणासाठी आहे? अनुच्छेद 29 हे कोणा सर्व नागरिकांसाठी आहे. तर अनुच्छेद 30 हे फक्त अल्पसंख्याकांसाठीच आहे. क्षेत्र काय आहे? अनुच्छेद 29चं क्षेत्र आहे सांस्कृतिक आणि प्रवेशाचं क्षेत्र आहे. तर अनुच्छेद 30 शिक्षण संस्थेचं क्षेत्र आहे. तर मर्यादा व टीका, व्यापारीकरणाचा धोका, गुणवत्तेवर परिणाम, नियमन आणि स्वतंत्र संघर्ष. मर्यादा आणि टीका आहे व्यापारीकरणाचा धोका, गुणवत्तेवर परिणाम, नियमन आणि स्वतंत्र संघर्ष. समीक्षा काय करता येईल ह्या कलमाची? तर क्रिटिकल अनालिसिस, सकारात्मक समीक्षा, सांस्कृतिक संरक्षण, शैक्षणिक बहुलता, लोकशाही मूल्य. नकारात्मक गैरवापराची शक्यता, अल्पसंख्याक व्याख्या, वादग्रस्त. समतोल मत काय घेता येईल आपल्याला? तर स्वायत्तता अधिक गुणवत्ता नियंत्रण बरोबर सांविधानिक समतोल. तर ह्या कलमाचं निष्कर्ष काय घेता येईल आपल्याला? की अनुच्छेद 30 हा भारतीय संविधानातील अल्पसंख्याक संरक्षणाचा मजबूत आधारस्तंभ आहे, जो शिक्षणाद्वारे विविधतेचे संवर्धन करतो. काय निष्कर्ष घेता येईल? तर अनुच्छेद 30
आर्टिकल 30 हा भारतीय संविधानातील अल्पसंख्याक संरक्षणाचा मजबूत आधारस्तंभ आहे, जो शिक्षणाद्वारे विविधतेचे संवर्धन करतो. तर मित्रांनो, आज आपण अनुच्छेद 30, आर्टिकल 30 भारतीय संविधानातील कलम 30 या मूलभूत हक्काचा आज आपण सविस्तर माहिती मिळवलेली आहे. काही न्यायालयीन प्रकरणं देखील आपण पाहिलेली आहेत. ओके, तर तुम्हाला हा कलमाचा चांगला अभ्यास होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुमचा या कलमाबद्दलचा समज, अभ्यास किंवा माहिती चांगल्या प्रकारे होईल. ओके, तसेच अशाच विविध प्रकारच्या कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या प्रियजनांना, मित्रांना कायद्याच्या ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.